श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी। तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी। पूर्ण केला दातारा, गुरुचरित्र कामधेनु। ऐकता न्धाये माझे मन, कांक्षित होते अंतःकरण। कथामृत ऐकाव्या, ध्यान लागले श्री गुरुचरणी। तृप्ती नव्हे अंतःकरणी, कथामृत संजीवनी। आणिक निरोपावे दातारा, येणेप्री सिद्धासी। विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावूनी चरणांसी। कृपा भाकी ते वेळी, शिष्यवचन ऐकोनी। संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी। ऐका श्रोते एकचित्ते, ऐक शिष्या शिकामणी। धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी। तल्लीन झाली परियेसा, तुझकरिता आम्हांसी। चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी। स्मरण जाहले अवधारी, भिल्लवडी स्थान महिमा। निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा। सांगेन ऐका एकचित्ते, क्वचित काळ ते स्थानी। श्री गुरु होते गौपेयनी, प्रकट जहाले म्हणोनी। पुढे निघाले परियेसा, वरुणासंगम असे ख्यात। दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित। भक्तानुग्रह कराव्या, पुढे कृष्णात्ताकांत। श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात। तेथे राहिले द्वादशाब्दे, अनुपम्य तीर्थ मनोहर। जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर। म्हणोनी राहिले परियेसा, कुरवपूर ग्राम गहन। कुरुक्षेत्र तोंची जाण, पंचगंगा संगम कृष्णा। अत्युत्तम परियेसा, कुरुक्षेत्री जितके पुण्य। तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे अस्ति अगण्य। म्हणोनी राहिले श्री गुरु, पंचगंगांदी तीर। प्रख्यात असे पुराणांतर, 5 नामे आहेती थोर। सांगेन ऐका एकचित्ते, शिवा भद्रा भोगावती। कुंभिंदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती। महापातक संहारी, ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा, प्रयागाहुनी असे चांगा। संगमस्थान मनोहर, अमरापूर म्हणिजे ग्राम। स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम। तैसे स्थान मनोहर, वृक्ष असे औदुंबर। प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वर। तया संगमा षटकुळी, जैसी वाराणसी पुरी। गंगा भागीरथी तीरी, पंचनदीन संगम थोरी। तत्समान परियेसा, अमरेश्वर सन्निधानी। आहेती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी। प्रख्यात असे परियेसा, अमरेश्वर लिंग बर्वे। त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय। विश्वनाथ तोची जाणा, प्रयागी करिता माघस्नान। जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून। एक स्नाने परियेसा, सहज नदी संगमात। प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्मवस्तू। तया स्थानी वास असे, या कारणे तिये स्थानी। कोटितीर्थे अस्ति निर्गुणी, वाहे गंगो दक्षिणी। वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तया स्थानी। सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्यातीजी। तया कृष्णात्ताकात, उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका। ब्रह्महत्यापाप दूर, औदुंबर सन्मुखेसी। तिनी तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी। तीर्थे अस्ति मनोहर, पापविनाशी काम्यतीर्थ। तिसरे सिद्ध वर्गतीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ। अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळांत। प्रयागतीर्थ असे ख्यात, शाक्तितीर्थ अमृतीर्थ। कोटितीर्थ परियेसा, तीर्थे अस्ति अपरांपर। सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु। राहिले तेथे द्वादशाब्दे, कृष्णा वेणी नदी दोनी। पंचगंगा मिळोनी, सप्तंदी संगम सगुणी। काय सांगू महिमा त्याची, ब्रह्महत्यादी महापातके। जळोनी जाती स्नाने एके, ऐसे सिद्धस्थान निके। सकळाभीष्ट होय तेथे, काय सांगू त्यांची महिमा। आणिक द्याव्या नाही उपमा, दर्शनमाते होती काम्या। स्नानफळ काय वर्णू,
साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणोनी प्रकट जाहले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदभ्यास्क त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मेळ परियेसी तया शेंगांते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणेंपरी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्ता श्री गुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणोनी निघती ते वेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता ते वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे अदृष्ट आपुले 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोंची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविसी इतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हांसी म्हणोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्रदोषी तोची तारील आमुते येणेंपरी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेलशाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणूनी द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेलमुळासी लाधला कुंभे निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वरतले ईश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणोनी ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हांसी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी ते वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्हीन सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हांसी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे प्री तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वर्ल धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शनमात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्षाश्रय करिता बापा दैन्य कैंचे तया घरी दैव उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैलपारू पूज्य होय सकळिकाई जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इहपरू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्ये नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुमहिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते
इति श्रीगुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानंद विजदेन्यहरण नाम अष्टादशोऽध्याय 18 श्रीपाद श्री वल्लभनय सिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभ भवतु।